अशी टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला सुद्धा करायची आहे का? चला तर मग मंडळी, आज पाहूयात ही भाकरी मी कशी केली. सर्वप्रथम मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, मी इथे परातीमध्ये ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळूहळू पाणी ओतत मी पिठाचा गोळा तयार करणार आहे. पण पिठाचा गोळा लगेचच तयार नाही करायचा. थोडं थोडं अंदाजाने पाणी ओतून घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. ज्वारीचं पीठ दळून आणल्यानंतर समजा 5 ते 6 दिवसांच्या वरती झालं असेल तर त्याचे कस निघून जाते, म्हणजे चिकटपणा निघून जातो. त्यासाठी काय करायचं, पीठ मळताना त्यामध्ये गरम पाणी घ्यायचं. म्हणून हे मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, कारण माझं पीठ 5 ते 6 दिवसांपूर्वीचं आहे, जे मी दळून आणलेलं आहे. तर असं छानपैकी इथे मी मळून घेत आहे. टम्म भाकरी फुगण्यासाठी हे पीठ मळण्याची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला व्यवस्थित करावी लागते. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं तर भाकरी खूप छान होते. कारण पीठ मळताना त्यामध्ये जो गॅस तयार झालेला असतो तो हळूहळू निघून जातो. त्यामुळे पीठ मळतानाची ही खबरदारी आपण घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ तुम्ही जर मळत राहिला तर ते पीठ खूप सॉफ्ट आणि छान होते. त्याची भाकरीसुद्धा खूप छान होते. हे पहा, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं आहे. व्यवस्थित हे पीठ असं मळून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटे मी याला चांगलं मळून घेते आहे पहा. आणि हे पीठ आता आपल्याला भाकरी तयार करण्यासाठी रेडी आहे. याच्यामधून थोडासा गोळा मी इथे काढून घेते. याची आपण भाकरी बनवणार आहोत. उरलेला गोळा मी साईडला ठेवून त्याचीसुद्धा छोटी भाकरी बनवणार. तर पहा, अशा पद्धतीने हातावरती आधी गोल राऊंड करून घेते. मग पाण्याचा हात घेऊन अशा पद्धतीने फिरवायचा आहे. आणि आता जे सुकं पीठ आहे ते मी घेणार आहे परातीमध्ये. असं व्यवस्थित परातीमध्ये आपल्याला पीठ पसरवून घ्यायचं आहे. त्यावरती हातावर जो थापलेला गोळा आहे तो घ्यायचा आहे. हे शूटिंग देवांशी करत आहे, त्याच्यामुळे खूप हलवला तिने कॅमेरा, पण ठीक आहे, आपल्याला दिसत आहे व्यवस्थित. पहा, अशा पद्धतीने मी एकाच हाताने सुरुवातीला गोल राऊंड थोडा करून घेते. आणि मग पूर्ण आपल्याला वाटतं व्यवस्थित झाले तर मग आपण असं दोन्ही हातांनी त्याला सरकवत जायचं आहे. फक्त अगदी छान भाकरी इथं तयार होते. कुठेही त्याला क्रॅशेस किंवा चिरा पडत नाहीत, कारण जे आपण पीठ मळलं आहे ते एकदम व्यवस्थित आणि खूप वेळ देऊन पीठ मळलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याला चिकटपणा आलेला आहे. तव्यावरती मी आता ही भाकरी टाकणार आहे. सर्वप्रथम गॅस फुल करून घ्यायचा आहे. तवा खूप छान तापलेला लागतो. आणि इथे मी दोन्ही हातांनी भाकरी उचलून तव्यावरती टाकलेली आहे. तव्यावर टाकल्यानंतर लगेच त्याला आपण वरून पाणी लावून घेत आहोत. सगळीकडे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. तवा खूप तापलेला असला की मग वरून चटके लागतात, त्याच्यामुळे जरा पटापटच पाणी लावायचं. सगळीकडे पाणी लावून घेतल्यानंतर भाकरी करताना हे पहा, पाणी लावून घेतल्यानंतर लगेचच पलटी मारायची आहे. कारण काय होतं, जास्त वेळ जर आपण भाकरी तव्यावरती ठेवली की त्याला भेगा पडतात. त्याला म्हणतात किरवंजणे, भाकरी किरवंजते. त्यासाठी मी इथे लगेचच पलटी करून घेतलेली आहे. आणि आता ह्या साईडनी जरा जास्त वेळ आपल्याला भाजून घ्यायची आहे भाकरी. आता ह्या साईडनी मला वाटतं भाकरी भाजून झालेली आहे. आता वेळ झालेली आहे वरच्या साईडने पुन्हा भाकरी भाजायची.
तर पहा, गोल फिरवत फिरवत मी भाकरी भाजून घेत आहे तव्यावरती। व्यवस्थित आपल्याला चारही साईडने भाकरी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर ही वरची बाजू आता भाजायची आहे। पहा, तव्यावरती पलटी केल्यानंतर लगेचच ही भाकरी फुगायला सुरुवात तयार झालेली आहे। हे पहा, टम्म फुगली आपली भाकरी। व्यवस्थित चारी साईडने आता गोल फिरवत फिरवत ही भाकरी आपल्याला वरच्या साईडने सुद्धा भाजून घ्यायची आहे। हे पहा, तर अशी भाकरी तुम्ही सुद्धा नक्की करा। मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। श्री स्वामी समर्थ।